वडापाव विकत आहे. माझी विक्री 150 रुपये झालेली आहे. व्यवहार कसा करायचा आणि मी आतापर्यंत 100 रुपयाची इडली विकली आहे. बटाटेवडा विकायला आणलाय. तुला यातून काय शिकायला मिळत आहे? वस्तू कशा करायच्या, विक्री कशी करायची, खरेदी कशी करायची हे मला गावातील आनंद नगरीचा कार्यक्रम एकदम छान पार पडलेला आहे. स्फूर्तीनं काम करतायत आणि गावकऱ्यांची त्याला चांगली साथ आहे. आज वागिरे इथं आनंद नगरी कार्यक्रम झाला. छान प्रकारे विद्यार्थ्यांनी स्टॉल आणले होते. इडली, पाणीपुरी, ब्रेडवडा, उडीदवडा खूप छान होता. आनंद नगरी चांगली असते, मुलांना त्यातून शिकायला मिळतं. छान चालू आहे. आनंद नगरी होत आहे आमच्या बेस्ट आहे, टेस्ट वगैरे चांगली आहे, क्वालिटी चांगली. कार्यक्रम चालू आहे, एकदम आनंद. कार्यक्रमामध्ये हॉटेल व्यवसाय कसा चालतो हे मुलांना शिक्षण देत आहे आणि देवाणघेवाणाची कला कशी शिकायची हे त्यातून शिकण्याचा प्रयत्न करतात. आणि 10 सूत्री अंतर्गत व्यावहारिक ज्ञान व्हावे यासाठी हा आनंद नगरीचा मेळावा आमच्या शाळेमध्ये घेण्यात आला. अतिशय उत्कृष्टरित्या असे पदार्थ आणि चविष्ट पदार्थ बनवलेले आहेत. गणिताच्या कन्सेप्ट आणि व्यावहारिक कन्सेप्ट क्लिअर व्हाव्या यासाठी शाळेनं हा महोत्सव या ठिकाणी घडून आणलेला आहे. आपल्या आजूबाजूला कशा पद्धतीने व्यवहार घडत असतात हे यातून मुलांना शिकायला मिळत आहे.